नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता रमाकांत म्हणतो की तुम्ही विचारता तर मी एखादा मुहूर्त काढतो, कारण मला ते जमते आणि एखादा मुहूर्त आता निघेलच, त्याबद्दल मी तुम्हाला सांगते। तर वल्लरी म्हणते की नाही, माझ्या मुलाच्या बाबतीत मुहूर्त तुम्ही तर काढायचंच नाही, असे बोलून रागाने मामी आत जात असते। ईश्वरी म्हणते की मामी अहो प्लीज, माझी नमुताई सुखाने संसार करेल, तुम्ही प्लीज तिच्यावर असं रागवू नका। तिच्या मनामध्ये ज्या काही भीती आहे त्या अजिबात खरं ठरणार नाही, मी तुम्हाला शब्द देते आणि बघा थोड्या दिवसामध्ये ती तुमचं मन जिंकून घेईल। तुम्हाला मात्र तिच्या वागण्यामध्ये माझ्या आई बाबांनी केलेले संस्कार दिसतील, पण तरी सुद्धा वल्लरी ऐकायला तयारच नसते आणि तेवढ्यात मात्र नम्रता आणि आकाश हे घरामध्ये लग्न करून येतात। ईश्वरीला मात्र हे बघून धक्काच बसतो। ईश्वरी म्हणते की नमुताई आकाश भाऊची, तर वल्लरी रागाने त्यांच्याकडे पाहते पण ईश्वरीकडे सुद्धा बघते। सगळेजण मात्र आता आकाश आणि नम्रता यांच्याकडे पाहतात। तेव्हा आता सगळेजण पुढे येतात, तर आकाश म्हणतो की मॉम आणि डॅड मला आशीर्वाद द्या, कारण नम्रता आजपासून माझी बायको आहे। त्यावरती वल्लरी विचारते की काय म्हणाला, तर वल्लरी सनकनी आता आकाशच्या कानामागे देते। सगळ्यांना फार मोठा धक्का बसतो आणि नम्रताला सुद्धा ओरडते की काय इतकी घाई झाली होती का लग्न करून घरामध्ये आली, आणि ईश्वरीला सुद्धा ओरडते की काय हेच आहे का तुमचे संस्कार, तू तर म्हणाली होती संस्काराबद्दल बोलत होती, मग हे असले संस्कार। सगळ्यांना मात्र ह्या मामीच्या बोलण्याचा राग येत असतो आणि वल्लरी मामी आता रागानेच आतमध्ये निघून जाते। तेव्हा लगेच आता अर्णव पुढे येतो। ऐश्वरी विचारणार तोच अर्णव म्हणतो की शांत, आणि तो विचारतो की तू नम्रता आकाश तुम्ही काय झालं, असं पळून जाऊन लग्न का केलंस। अविनाश मामा म्हणतो की हे पग तुमच्या दोघांचं लग्न ठरलं होतं, पण तरी सुद्धा तू तिला अशा पद्धतीत लग्न करून घेऊन का आलास। तेव्हा आकाश म्हणतो की हे पग आज मात्र नम्रताच्या घरी जे काही झालेलं आहे, तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करणार होतो ते तर तू तुझ्या डोळ्यांनी बघितलं होतं। त्यावरती अर्णव म्हणतो की हो मला कळतं। अविनाश मामा विचारतो की आज असं काय घडलं होतं। तेव्हा आकाश घडलेला सर्व काही प्रकार सांग। तेव्हा आजी म्हणते की हे पगा जाऊन द्या, ते आता लग्न करून घरात आलेले आहे, त्यांच्या मनामध्ये कोणती भीती होती हे आपण समजू शकलो, त्यामुळे आता त्यांचं आनंदाने स्वागत व्हायला हवं, म्हणून ती अंजलीला औक्षण करायला सांगते। अंजली त्या दोघांचं छान असं औक्षण करते। आता नम्रता आणि आकाश सगळ्यांच्या पाया पडतात, सगळ्यांचा आशीर्वाद घेतात आणि आता मात्र नम्रता ही गृहप्रवेश करणार, तर आजी तिला नाव घ्यायला सांगते। नम्रता खूपच छान नाव घेते, कारण नावामध्ये तिने आकाशचं नावच घेतलेलं नसतं। सगळेजण खूपच हसतात। आज घेतलं आहे वचन, घरच्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करेल आणि आकाशला आयुष्यभर साथ देईल। तेव्हा आता सगळ्यांना मात्र हे नाव फारच आवडतं आणि त्यानंतर नम्रताचा गृहप्रवेश होतो। सगळेजण खुश होत टाळ्या वाजवतात। तेव्हा आकाश मात्र रमाकांतच्या काकांची ओळख करून देतो। तेव्हा नम्रता म्हणते की तुम्ही तर क्लाउड किचन मध्ये वर्गणी घेण्यासाठी आला होतात। तेव्हा बाबा म्हणतात की हो आलो होतो, मला मंदिराचं जे काही आता आहे त्याला वर्गणी द्यायची होती, त्यासाठी आलो होतो। तेव्हा आता अर्णव त्यांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। तर ईश्वरी म्हणते की तुम्हाला तर माहितीच आहे की मी कधी तुमच्या लग्नाच्या विरोधात तर नव्हतेच, फक्त तुम्ही इतकी घाई करायला नको होती, फक्त घरातील थोरा मोठ्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळायला हवे होते, आणखीन थोडा दिवस थांबला असता तर थाटामाटात तुमचं हे लग्न पार पडलं। तेव्हा आता वल्लरीची बडबड सुरूच असते। तर मामा म्हणतात की हे बघ नशीब त्यांनी पळून जाऊन लग्न करून या घरात आले, दुसरीकडे पळून गेले नाही, नाहीतर तू काय केलं असतं। आजी म्हणते की हो आता ते घरी आलेले आहेत लग्न करून, त्यामुळे सगळं काही विसर। वल्लरीला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण वल्लरी ऐकायला तयारच नसते। वल्लरी रागाने मात्र अविनाश मामा आणि आजी यांना बाहेर काढून देते। तेव्हा वल्लरी ठरवते की आकाश तू आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक केलेली आहे आणि हे मी तुला पटवून देईल। वल्लरी मुद्दाम अंजलीच्या रूम मध्ये येते तिचे कान भरण्यासाठी आणि म्हणते की हे पग अगं तनूसाठी मी गुटी आणलेली आहे। तेव्हा लगेच अंजली म्हणते की हो ना, हल्ली ती खरंच खूप कुरकुर करते, देतेस मी तिला। तर आता वल्लरी मुद्दाम म्हणते अगं तू अशी थकल्यासारखी का वाटते, काय झालं तुला। अंजली म्हणते की अगं हल्ली हे जरा त्यांच्या ऑफिसमध्ये कामामध्ये बिजी असतात आणि मला तनूचं करून करून खूप अगदी थकून जाते। आता म्हणजे त्यांचा ॲक्सिडेंट झाल्यापासून जरा आमचं नातं हे वेगळंच झालेलं आहे। तेव्हा मात्र आता वल्लरी तिचे कान भरते, ॲक्सिडेंट मुद्दाम कोणीतरी केलेला आहे आणि तू त्याच्या विरुद्ध आता केस नोंदवू शकते, म्हणून मात्र ती अंजलीचे कान भरते। आणि अगं जावई बापूंचा ॲक्सिडेंट झाला, कोणी केला, कुठे केला, कसा झाला याबद्दल तर काही माहितीच नाही आणि ते शोधून काढायला नको का, घरातील तर कुणाला त्याचं काहीच घेणं नाही। तेव्हा आता नम्रता सकाळी सकाळी उठते आणि सकाळी सकाळी उठून मात्र ती नवीन पहिला दिवस असल्यामुळे खीर बनवत असते। आकाश म्हणतो की आई अगं नम्रता सकाळी सकाळी किचनमध्ये काय करतेस। आजी म्हणते की अरे हे पग घरातील पहिली जे काही नवीन सुनेचा पहिला दिवस असतो, तेव्हा तिच्या हातातून काहीतरी गोड
गोडधोड बनायचं असतं. मला तिने विचारलं म्हणून मी तिला खीर बनवण्यासाठी सांगितली. आता खीर म्हटल्यानंतर मामा तर खूपच कौतुक करतात. तेव्हा आता नम्रता खीर करते, ईश्वरी तिच्या सोबतच असते. तेव्हा ती सगळ्यांना आणून देते आणि खीर कशी झाली असं विचारते. परंतु आकाश म्हणतो की तरी सुद्धा ईश्वरीच्या हातची जरा जास्तच चांगली बनते, कारण त्यात साखर खूप यामध्ये जास्त आहे आणि तशीही चांगली झालेली आहे. रमाकांत काका मात्र आता खूपच छान झाली असं म्हणून नम्रताचं कौतुक करतो. परंतु आकाश जे काही बोलला त्याचं तर नम्रताला वाईट वाटतं. त्यानंतर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अर्णव ईश्वरीला खूपच जवळ घेतो. घरामध्ये सत्यनारायणाची पूजा असल्यामुळे ईश्वरी खूपच छान तयार होते. अर्णव तिच्या अगदी जवळ तिला मिठीमध्ये ओढतो आणि छान दिसते असं म्हणतो. तिच्या डोळ्यातील काजळ काढून आता तो तिच्या गालाला लावतो आणि म्हणतो की किसी की नजर ना लगे. त्यानंतर अंजली मात्र राकेशला विचारते की अंगणामध्ये मी तुम्हाला 2 माणसाबद्दल बरोबर बोलताना बघितलं आणि तुम्ही त्यांना पैसे सुद्धा दिले. तेव्हा आता राकेश काही न बोलता आलोच असे बोलून निघून जातो. तेव्हा वल्लरी म्हणते की नक्कीच त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी सुरू आहे आणि नक्की ते काय आहे हे शोधून काढावंच लागेल. तेव्हा अचानक घरामध्ये पोलीस येतात. तेव्हा आकाशला वाटतं की आता हे पोलीस शुभंकरच्या मॅटरबद्दलच आलेले आहेत. तेव्हा तो दरवाजात येतो आणि शुभंकरच्या मॅटरबद्दल असं विचारतो का. तेव्हा आता अंजली म्हणते की नाही, पोलिसांना मात्र मी इथे बोलावलेलं आहे आणि कारण घरामध्ये आता राकेशचा जो काही ॲक्सिडेंट झाला होता माझ्या नवऱ्याचा, तो मात्र कसा झाला आणि काय झाला हे मला शोधून काढायचं आहे. आत्तापर्यंत सगळं काही विसरलं होतं, पण नाही, जे काही झालेले आहे तर ते लवकरात लवकर मला शोधायचं आहे असे मात्र आता अंजली सगळ्यांच्या समोर उत्तर देते. तेव्हा मित्रांनो पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.